नमस्कार, मी अश्विनी जयपाल. नवी मुंबई संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. बेलापूर विधानसभेचे दमदार आणि कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते वाशी येथील मैदानात शेडचे भूमिपूजन करण्यात आले. या शेडला लागणारा निधी मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून 50 लाखाची निधी उपलब्ध करण्यात आली. यावेळी मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना देखील सांगितले की यामध्ये पिण्याचे पाणी तसेच खेळाडूंकरिता शौचालयाचे काम देखील लवकरात लवकर पूर्ण होईल असे त्यांनी आश्वासन देखील दिले. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून इथं आले. त्यांनी निधीसाठी जे मोठं मन करून आज जरी 25 लाखाच्या अतिरिक्त 50 लाख ते डिक्लेअर केले. त्यांचं खूप मनापासून इथे स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा खरंच मनापासून धन्यवाद, अभिनंदन. आणि ह्या ग्राउंडमध्ये, ह्या मैदानामध्ये बरेच वर्षापासून जी सुविधा मिळायला पाहिजे होती, नगरपालिका जेव्हापासून स्थापन झाली तेव्हापासून इथं कोणाचंही म्हणजे असं जे लक्ष द्यायला पाहिजे होते ते कोणी दिलेलं नाही. मंदाताई म्हात्रे आल्या आणि त्यांनी ते खरोखरच मनापासून त्यांनी या मैदानासाठी जे आपलं स्वतःचं
म्हणजे 3123 जे मोठं करून जे डिक्लेअर केलं 25 लाख, त्याच्यानंतर 50 लाख. खरोखरच ह्या ग्राउंडमध्ये कमीत कमीत मला असं वाटते 1 करोड तरी कमी पडतील, कारण हा ग्राउंडचे परिसर खूप मोठा आहे. कारण याला इथं फेन्सिंग, इतर जे टॉयलेट बाथरूम सुविधा या सर्व मिळायला पाहिजे. सेट कमीत कमीत इथे चारी बाजूला हा मैदान सरतपेक्षा म्हणजे पूर्ण सराउंडिंग इतका मोठा आहे की ही निधी त्यावेळी दिली खूप चांगलं आहे. त्यांच्या वैयक्तिक म्हणजे त्यांनी स्वतःने डिक्लेअर केले. परंतु आमचं आणखीन डिमांड आहे की आमदार निधी इथं आणखीन त्यांनी उपलब्ध करून दिली तरी हा मैदानाला खूप चांगलं डेकोरेशन म्हणजे ते एक इंटरनॅशनल लेवलच्या प्रमाणे ते होऊन जाईल. कारण ही नॅशनल हायवे आहे. इथं जवळजवळ मंत्रालयामध्ये येणारे मंत्री किंवा इतर चांगले म्हणजे स्पोर्ट्समधले खेळाडू पण येत आहेत, तर ते पण अट्रॅक्शन होतील असं म्हणतात आहे ना. पुन्हा मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी आणखीन मोठं मन करून इथं जास्तीत जास्त लक्ष दिलं तर आणखीन ह्या ग्राउंडला खूप म्हणजे वाव मिळेल आणि ह्या इथल्या जे स्थानिक ते जनरेशन म्हणजे नवीन पिढीला प्रोत्साहन भेटेल. नॅशनल अकॅडमीच्या माध्यमातून जसं स्पोर्ट्स क्लबमध्ये जे कॉमनवेल्थ किंवा इतर काही स्पोर्ट्समध्ये जसे चांगले खेळाडू इथून पण तयार होऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त ज्या सुविधा नगरपालिकेने करून द्यायला पाहिजे अद्यापर्यंत पण काही दुर्लक्ष केलं. परंतु आमदार निधीच्या माध्यमातून आज इथं भूमिपूजन झालं म्हणून त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. थँक्यू सर. आज जागृतेश्वर जे मैदान आहे इथे आमचे ग्रामस्थ क्रिकेट वगैरे खेळतात, तर त्यांना इथे शेड नाही आहे, बाथरूम टॉयलेट, त्याच्यानंतर पाण्याचं प्याऊ. आता 25 लाख मला यांनी सांगितलेले, पण मी आज यांना 50 लाख 60 लाख देते, कारण जितकी त्यांना जरूरत आहे तितकं इथे त्यांनी काम करून घ्यायचं आहे आणि लवकरात लवकर हे काम चालू करून ते पूर्ण करायचं. कारण जागा भरपूर आहे, हे मोठं शेड करू शकतात. त्याच्या बाजूला 2 टॉयलेट बाथरूम घेऊ शकतात लेडीज आणि जेंट्स, आणि पाण्याचं प्याऊ घेऊ शकतात. म्हणजे काय होतं, सर्व सुविधा. मुलं दिवसभर उन्हातान्हात खेळतात तेव्हा पाण्याची गरज लागते, तर प्रत्येक वेळी पाण्याच्या बाटल्या असतात असं नाही आहे. आणि क्रिकेट खेळणारी जी लोक आहेत ती स्वतःची शरीरसृष्टी शरीर चांगलं राहावं त्यासाठी क्रिकेट खेळतात, एक्सरसाइज करतात. इथे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात, देवाचे कार्यक्रम राबवले जातात. या सगळ्यांसाठी सुविधा पाहिजे होती. त्यासाठी इथल्या ग्रामस्थांनी आमचे प्रवीण पाटील असतील, आमच्या राखीताई असतील, आमचे अविनाशजी असतील, या सगळ्यांची मागणी होती की ताई गावासाठी काहीतरी करा म्हणून. आणि म्हणून आपण आज इथं जवळजवळ 60-70 आयमॅक्स आपण गेल्या वेळी बसवले सगळे, आणि आता आपण त्यांना या सगळ्या सुविधायुक्त असं हे ग्राउंड तयार करून देणार आहोत. धन्यवाद. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबा.